की अमेरिका एक दिवशी जेवढे भारतीय तिथे बसले त्यांच्या गांडीवरती लात मारल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना आपली स्वतःची पोरं अमेरिकेला पाठवायची आहेत, ज्यांना आपली पोरं सगळी युरोपला पाठवायची आहेत, ज्यांना ज्यांना आपली पोरं असणारी इंग्लंडला पाठवायची आहेत, त्या सगळ्यांना असं वाटतंय की आपण असताना भूमिका कशी घ्यायची, आपण आंदोलनामध्ये कसं जायचं. आणि उद्या जर आपण आंदोलनामध्ये गेलो तर आपण या देशाच्या विरोधात आहोत आणि म्हणून आपली मुलं त्या ठिकाणी जाणार नाही या भीतीपोटी गप्प बसलेली, या भीतीपोटी नरोबा खंजोबाची भूमिका त्या ठिकाणी घेतायत. या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे, मी आज नाही पण आंतरराष्ट्रीय अनेक संघटनांच्या बैठकीला ज्यावेळेस जात असे, हे 92-93च मी आपल्याला असणारं सांगतो, तिथल्या सगळ्या लोकांना असणारं एक भीती होती आणि ती म्हणजे की आमची नागरिकांची संख्या कमी होत चाललेली, आमची नागरिकांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि बाहेरच्यांना आम्ही येऊ दिलं आणि ते जर या ठिकाणी स्थायिक झाले तर आमची पुढची पिढी ही गुलाम झालेली असेल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही बाहेरच्या येणाऱ्या लोकांना कमी केलेल्या अशी परिस्थिती आहे. इथे सगळ्यांनी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की अमेरिका एक दिवशी जेवढे भारतीय तिथे बसले त्यांच्या गांडीवरती लात मारल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. काका त्याची गरज आहे, त्याची गरज आहे. उद्या समजा सगळं पाकिस्तान इथे येऊन बसलं, तुम्ही त्याला मताचा अधिकार देणार आहात का नाही देणार. काका तो उद्या राज्य करेल ही तुम्हाला भीती आहे. जसं तुम्ही स्वतःला सुरक्षित राहायला बघता तशा रीतीने इतर देशातील माणसं सुद्धा स्वतःला सुरक्षित राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात.